MA पार्ट 2 ला असतानाच मी आईच्या नावाने शारदा प्रकाशन संस्था सुरू केली। मला आठवतंय की माझे वडील रोज घरी नवाकाळ पेपर आणायचे आणि माझ्याकडून तो नवाकाळचा सगळा अग्रलेख वाचून घ्यायचे। 5:45 4:30 5:45 ला निघायला दोघंही आम्ही, तर त्यांची मध्ये जी खोली आहे त्या खोलीतून सगळा अंगारा आणि धुपारा असं त्याचे हे यायला लागले आणि मी एकदम दचकलो। आणि मध्ये दिघे साहेब ध्यानस्थ बसलेले, बाकीचे सगळे मोठे मोठे नेते आजही त्या फोटोत आहेत, ते बाजूला उभे, तिथे फक्त बाळासाहेब आणि संतोष। गाडीमध्ये नारायण सुर्वे बसलेले, मी माझ्या बाजूला एक पत्रकार, आणि माझ्या लक्षातच आलं नाही की त्यांना त्या गाडीतच अटॅक आला। नमस्कार, मी मनीष पंडित यशोगाथेच्या एका नवीन भागात तुमचं मनपूर्वक स्वागत करतो। आपण यशोगाथा या भागांमधून अनेक यशवंत व्यक्तींना भेटत असतो, त्यांच्या यशोगाथा ऐकत असतो, त्यातून प्रेरणा घेत असतो। आजही आपल्या स्टुडिओमध्ये एक असं चतुरस्र व्यक्तिमत्व आलं आहे ज्यांची यशोगाथा आपल्या सर्वांना नक्कीच प्रेरणा देणारी आहे। ते प्राध्यापक आहेत, ते सूत्रसंचालक आहेत आणि ते प्रकाशकही आहेत। प्रकाशन व्यवसायाचा त्यांचा 25 वर्षाचा गाढा अनुभव आहे। ठाण्यामध्ये आपण आहात आणि डॉक्टर संतोष राणे हे नाव पण ऐकलं नाही असं होणारच नाही। तर भेटूया आपण प्राध्यापक संतोष राणे सरांना। नमस्कार संतोष राणे सर। नमस्कार। आजच्या या भागात मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो। सर, आपण सुरुवात करूया। तुमच्या प्रकाशनाचा एवढा 25 वर्षाचा अनुभव आहे, हे कुठल्याही कॉलेजमध्ये शाळांमध्ये शिकवलं जात नाही। तुम्ही या व्यवसायाकडे कसे वळलात? मी महापालिकेच्या शाळेमध्ये शिकलो आणि त्याच्यानंतर माझं बालपण सगळं चाळीत गेलं। अनेक आजूबाजूची सगळी व्यवस्था किंवा तिथलं वातावरण बघताना मैलोन मैल पुस्तकाशी काही संबंध नव्हता, पण काही व्यक्ती अशा आयुष्यात आल्या की ज्याच्यामुळे मला पुस्तकांची आवड निर्माण झाली। आमच्या चाळीमध्ये एक बाई अशा होत्या की ज्या त्यावेळी 1 रुपयामध्ये 2 पुस्तकं अशी छोटी छोटी आम्हाला वाचायला द्यायच्या आणि त्या तिथे छोटं वाचनालय चालवायच्या। मला वाटतं हे आजचं प्रकाशनाचं जे बीज आहे ते त्यावेळी कदाचित लागलेलं असावं। मला आठवतंय की माझे वडील रोज घरी नवाकाळ पेपर आणायचे आणि माझ्याकडून तो नवाकाळचा सगळा अग्रलेख वाचून घ्यायचे। त्याच्यानंतर शाळा संपल्यानंतर कॉलेज सुरू झालं। मी ज्ञानसाधना कॉलेजचा विद्यार्थी। ज्ञानसाधना कॉलेजमध्ये अनेक चांगले प्राध्यापक प्रवीण डवणे सर, असे अनेक व्यक्तिमत्व माझ्या आयुष्यामध्ये आली की ज्याच्यानंतर मला वाचनाची आवड निर्माण झाली। शाळेचं आपलं कॉलेजचं शिक्षण पूर्ण होण्यासाठी काही काम करण्याची गरज असते, म्हणून मग मला प्राध्यापक प्रदीप ढवळ सरांच्या ओळखीने चेतना पब्लिकेशनमध्ये नोकरी लागली आणि मग तिथली सगळी सिस्टम, तिथली सगळी व्यवस्था बघताना माझ्या असं लक्षात आलं की हे काम आपण करू शकतो। मग MA पार्ट 2 ला असतानाच मी आईच्या नावाने शारदा प्रकाशन संस्था सुरू केली आणि मग वेगवेगळ्या व्यक्ती, वेगवेगळी माणसं, वेगवेगळ्या संस्थांशी जोडलो गेलो। त्याच्यातून काही वर्ष अक्षरशः प्रिंटिंग मशीनवर काम केलं की नेमकं प्रिंटिंग कसं होतं, पेपरची साईज काय असते, वेगवेगळ्या साईजचा पेपर असतो, तो कुठून आणला जातो, हे सगळं शिकल्यानंतर मग हळूहळू माझ्या प्रकाशन संस्थेची वाटचाल सुरू झाली। एकूणच प्रकाशनाचा अजिबात अनुभव नसताना पहिलं पुस्तक तुम्हाला कसं मिळालं? माझे एक मित्र नितीन हिरवे, त्यांनी मला सांगितलं की एक आपल्याला पुस्तक करायचं आहे, आणि पौर्णिमा शिंदे नावाच्या कवयित्री, तर त्यांच्या घरी आम्ही गेल्यानंतर त्यांनी त्या कविता मला दाखवल्या आणि मलाही कवितांची आवड असल्यामुळे मी त्यांना म्हटलं की चांगल्या कविता आहेत, आपण त्याचं नक्की पुस्तक प्रकाशित करू। मग नंतर त्यांना प्रूफ वाचायला दिलं, आणखी मान्यवरांच्या प्रस्तावना घेतल्या आणि त्याच्यातून मग पहिलं पुस्तक सुरुवात त्याची निर्मिती झाली। त्याच्यानंतर एक संधी अशी मिळाली की गंगा जमुना डोळ्यात उभ्या का, जा मुली जा दिल्या घरी सुखीरा, हे पी सावळारामांचं जे गीत आहे ते चक्क पी सावळाराम त्यांच्यावर गौरव ग्रंथ काढावा असं डॉक्टर दाळ दळवी आणि आपले पहिले नगराध्यक्ष सतीश प्रधान साहेब यांची कल्पना होती। मग मला दळवी सर, KB ढवळ सर ते म्हणाले की असं असं संतोष आपल्याला करायचं आहे,
तर काय करू शकतो आपण. आणि पी सावळाराम हे नाव असं आहे की ते महाराष्ट्राच्या घराघरात पोचलेलं आहे. मानसीचा चित्रकार तुझे निरंतर चित्र काढतो, अशी एकापेक्षा एक त्यांची गाणी. तर मी म्हटलं सर आपण असं करू शकतो की ही गाणी ज्यांनी गायली आहेत, ही गाणी ज्यांनी संगीतबद्ध केली आहेत, या गाण्याचे वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आपण घेऊ शकतो. त्याच्यामध्ये पी सावळाराम, माझी आठवण अशी की मी पी सावळाराम जसे तुम्ही आता बसलेले आहात आणि मी असा इथे बसलेलो आहे, तर मी MA पार्ट 2 ला त्यांची त्या पुस्तकासाठी, त्या ग्रंथासाठी बसून मुलाखत घेतलेली आहे आणि ती त्यात छापलेली सुद्धा आहे त्याच्यामध्ये. मग आता लता मंगेशकरांकडे कोण जाणार, आशा भोसलेंकडे कोण जाणार, DD म्हणजे दत्ता डावजेकरांकडे कोण जाणार. मग आमच्या मदतीला धावून आल्या रजनी अपसिंगेकर, ज्या आकाशवाणीमध्ये होत्या आणि वर्तमानपत्राशी संबंधित होत्या. आता मला आठवत आहे की त्यांनी त्या ग्रंथासाठी, पी सावळाराम गौरव ग्रंथ याच्यासाठी त्यांच्या घरी जाऊन लता दिदींचं पत्र, आशाताईंचा लेख, DDंचा लेख, असे अनेक मान्यवरांचे लेख, सुमन कल्याणपूरकर असो, सगळ्यांचे लेख मिळवले. आणि त्या पुस्तकाचा अनुभव म्हणजे मी तर एकदम नवीनच होतो आणि माणसं कशी असतात हे मला त्या पुस्तकाने शिकवलं. की ज्यांनी त्या पुस्तकासाठी काही ज्ञानसाधनामधल्या लोकांनी लेख दिले होते, त्यांनी नंतर ते म्हणायला लागले की संतोषला आम्ही दिलेले नाहीत हे लेख, हे आम्ही ज्ञानसाधना कॉलेजला दिलेले आहेत, त्यामुळे ते प्रकाशित आम्ही करू देणार नाही. आणि इथे मग मला कळलं की हा प्रवास म्हणजे वाटेवर काटे वेचीत चाललो, वाटले मज फुला फुलात चाललो, असं नक्कीच नाहीये. तर त्या काचा मग मी पुढे पुढे अनुभवत गेलो. केशव मेश्राम सर असोत, क्रूरा सावंत असोत, अशी अनेक, अगदी शुभा चिटणीस यांचा अधांतर ते समांतर, मनू भंडारी आणि विजया राजाध्यक्ष यांच्या कथांचा प्रवास, अशी पुस्तकं. त्याच्यानंतर राम गणेश गडकरी यांच्या नाटकातील स्त्रियांचं सामाजिक स्थान, असं पुस्तक की ज्याच्यामुळे तुम्हाला त्या ग्रंथाकडे बघण्याची तुमची दृष्टी बदलते. आणि अशी जेव्हा पुस्तकं येतात, जेव्हा विजय तेंडुलकर यांच्या नाटकातील शोकांतिकेचा नवप्रवाह, अशी काही टायटलची पुस्तकं येतात, तेव्हा प्रकाशक पण त्या ताकदीचा पाहिजे की ज्याने ते वाचलेलं हवं. विजय तेंडुलकर म्हणजे कोण आहेत, त्यांची नाटकं काय आहेत, मग तुम्हाला गिदाडे माहीत पाहिजे, तुम्हाला सखाराम बाइंडर माहिती पाहिजे, आशी पाखरे ती माहिती पाहिजे. मग अशी नाटकं मला वाटतं मी 11वीलाच वाचलेली होती. मग त्याचा पुन्हा संबंध असा की इथे ठाण्यामध्ये संजय चोणकर म्हणून आहेत, तर त्यांची लायब्ररी होती, आनंद लायब्ररी नावाने, त्यांच्या वडिलांच्या नावाने. आणि तिथे मी काम करायला जायचो. त्या लायब्ररीमध्ये माझी ड्युटी होती एक ठराविक. एकदा का वाचक येऊन पुस्तक बदलून गेले की नंतर 3-4 तास काही काम नाही, तुम्ही फक्त बसून राहायचं. तर अशा वेळी माझा फायदा असा झाला की ती सगळी जवळपास पुस्तकं, अगदी सुमती क्षेत्रमाडे घ्या, कुठलंही नाव तुम्ही, आनंद यादव घ्या, शन्ना नवरे घ्या, कुठलंही नाव घ्या, त्याची माझी टिकमार्क झालेली असायची. म्हणजे मला आठवतं की त्या काळात मला त्या भाऊंनी डायरी पण दिली होती की तू एवढं जर वाचतोयस तर तू ते लिहून काढ. आणि मग मी दासी हिटलरची, ॲना अमुक अमुक, श्रीमान योगी, रणजित देसाई, ही जी आपण सगळी नावं हे करतोय, ती मी 11वी-12वीतच वाचून पूर्ण केलेली आहे. म्हणजे बकरी जसा पाला खाते तशी मी चक्क पुस्तकं खाल्लेली आहे. क्या बात आहे. पुस्तकांच्या सहवासात राहून ही सगळी पुस्तकांचा फडशा पाडून तुम्ही पुस्तकी ज्ञान मिळवलंच आणि प्रकाशन क्षेत्रामुळे पुस्तक छापण्याची, प्रिंटिंगची, प्रकाशनाची सगळी बाह्य बाजू, मागची बाजू अनुभवली. या अनुभवांमध्ये तुम्हाला अनेक व्यक्ती भेटल्या, मोठ्या मोठ्या लोकांची तुम्ही आता नावं घेतली, त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव काही सांगाल, कसा होता? माझं MA झालं, सेट पास झालो, BEd केलं आणि माझ्या नशिबाने मला त्यावेळी लोकसत्ताच्या अंतरंगमध्ये युनिक फीचरतर्फे जॉब करायची संधी मिळाली. आणि एकदा का तुम्ही प्रेस लाईनमध्ये आलात की तुम्ही वाटेल त्या माणसाच्या जवळ जाऊ शकता. म्हणजे मला आठवतंय की आम्ही महाराष्ट्र शासनाचे प्रसिद्धी अधिकारी, त्यांचं पुस्तक केल्यानंतर त्यांचा फोन आला की संतोष आपण पुस्तक प्रकाशित करूया. म्हटलं चालेल, मी हॉल बघतो. बोले हॉल नको बघूया, आपण डायरेक्ट मुख्यमंत्र्यांच्याच निवासस्थानी करतोय. म्हटलं काय म्हणताय? हो म्हणे. आणि सुशील कुमार शिंदे त्यावेळी मुख्यमंत्री होते. म्हणजे मोठी माणसं कशी मोठी असतात
आता सुशील कुमार शिंदेचा त्यावेळेचा अनुभव आणि त्यांचं नंतर मी कॉलेजमध्ये शिकवलेलं पुस्तक, त्यांचा एक लेख होता एका ह्याच्यामध्ये की कुठे होतो कुठे आलो, हे त्यांचं आत्मकथन आहे. मग मी आधी घेतलेला 5 वर्षापूर्वीचा अनुभव आणि ते पुस्तक मी, नारायण सुर्वे आणि आमचे दिवाकर गंधे त्यावेळी शासनाचे प्रसिद्धी अधिकारी होते, तर ते गेलो. नंतर मध्ये फोटो लावला होता तुळजाभवानीचा आणि आम्ही बसलो होतो. 10 मिनिटांनी सुशील कुमार शिंदे आले खाली, म्हणाले, काय सुर्वे साहेब, तुम्ही मगाशीच मला सांगायचं ना, मी तयार होऊनच बसलो होतो, तुम्हाला कशाला वाट बघायला उगाचच लागली. म्हणजे मुख्यमंत्री पदाचा माणूस, मुख्यमंत्री पदावर असलेला माणूस इतका विनयशील. मग त्यावेळी कळतं की पाय कायम जमिनीवर पाहिजे, तेव्हाच ती माणसं मोठी होतात. म्हणजे पुस्तक प्रकाशन करताना आपण नुसतं पुस्तकं वाचत नाही, तर त्या ठिकाणी माणसं वाचण्याची गरज असते. सुशील कुमार शिंदे, नारायण सुर्वे, मी, दिवाकर गंधे, आमचे काही पत्रकार मित्र, आणि मग त्यांनी वेगवेगळे अनुभव सांगितले की मला कशी पुस्तकांची आवड आहे. मग त्यांनी मला विचारलं, तुम्ही काय वाचता? आणि तिथे जी आमची चर्चा सुरू झाली, मध्ये नारायण सुर्वे. त्यामुळे अशा माणसांनी समृद्ध होणं काय असतं हे कळायला लागलं. नंतर आमचे अदो टिल्लू सर मला म्हणाले की तुझ्या प्रकाशनातर्फे मी पुस्तक काढलेलं नाही आहे, मी दुसऱ्या प्रकाशनातर्फे काढलंय, पण माझी इच्छा अशी आहे की हा इव्हेंट तू सगळा करावाच. तर मी म्हटलं, तुम्हाला कोण पाहिजे? तर ते मला म्हणाले की मला माझ्या कार्यक्रमाला नारायण सुर्वे यावेत अशी इच्छा आहे. आणि तेव्हा थोडीफार पेपरमुळे ओळख होती, कारण लोकसत्ता हे नाव मोठं आहे. तर मी म्हटलं, सर मिळाले, तुम्ही तारीख काढा, अजून कोण पाहिजे तुम्हाला? म्हणाले, रमेश तेंडुलकर. रमेश तेंडुलकर म्हणजे सचिनचे बाबा. म्हटलं, सर ठीक आहे. आणि त्यावेळी माझ्याकडे MAT होती. आम्ही इथून अंधेरीला गेलो, आधी नारायण सुर्वेंच्या घरी, ठाण्याहून अंधेरीला. आणि ते 70 वर्षाचे गृहस्थ माझ्या मागे बसलेले आहेत. मला तीच भीती की ते व्यवस्थित असावेत. त्यांच्या घरी गेलो. मोठी माणसं ही मोठीच आहेत की म्हणजे त्यांच्या ज्या कवितेमध्ये जसे नारायण सुर्वे आहेत तसं व्यक्ती म्हणून आहे की 2 दिवस वाट पाण्यात गेले, 2 दुःखात गेले, आता पाहतो आहे डोईवर राहिलेत किती उन्हाळे. म्हणजे उन्हात तळपणारा माणूस म्हणून पण खूप खोल आहे की कामगार आहे, तलवार आहे, सारं स्वतःनो थोडासा गुन्हा करणार आहे. या टाईपच्या त्यांच्या अनेक कविता आहेत. तर मला म्हणाले, कधी आहे तारीख? अमुक अमुक. ठीक आहे, मला तारीख मोकळी आहे, मी येतो त्या दिवशी. त्याच्यानंतर तिथून आम्ही साहित्य सवासमध्ये गेलो. आणि साहित्य सवासमध्ये जशा तुम्ही पायऱ्या चढता तर तुम्हाला पहिलीपासून जे लेखक म्हणजे आचार्य यात्रेंची पाटी दिसायला लागते. तिथे तुम्हाला कानेटकरांची पाटी दिसते. कानेटकर दिसले की मग रायगडाला जेव्हा जाग येते दिसायला लागतं. इकडे विजया राजाध्यक्ष. आणि आम्ही 3ऱ्या मजल्यावर गेल्यावर त्याच्या रमेश तेंडुलकर यांची पाटी होती. आत गेलो, त्यांना नमस्कार केला, बसा बसा बसा. आणि कारण तो काळ म्हणजे सचिन तेंडुलकर एकदम असा काय म्हणतात तो पीक याच्यावरती होता, सुपरस्टार. आणि त्याचे वडील उभे आहेत याच्याच दडपणाने आम्ही नाही एकदम रिलॅक्स बसा, काय नाही, संतोष एकदम मस्तपैकी. मी म्हटलं, झपूर्झा गडे झपूर्झा पुस्तक आहे आणि तुम्हाला प्रकाशनाला यायचं आहे. ते म्हणाले, ठीक आहे, मला पुस्तक आणलंयस का? मी म्हटलं, हो, हे बघा. त्यांनी बघितलं, म्हणाले, छान आहे पुस्तक, कारण त्यांनी पण अनेक कवितांची पुस्तकं संपादित केलेली आहे. ठीक आहे. तर मी त्यांना म्हटलं, सर आम्ही तुम्हाला गाडी पाठवू का? मग ते म्हणाले, गाडी पाठवतोस, ये. आणि त्यांनी मला गॅलरीत नेलं. म्हणे, ती दिसते का? नंबर सांगितला. ती मला सचिननी गाडी दिलेली आहे. मी गाडीने येणार आहे, कशाला तुम्ही त्रास घेता? म्हणजे पुन्हा बघा, मोठी माणसंही मोठीच असतात. त्यांचे कुठले असे अदृश्य अजेंडे नसतात की प्रत्यक्ष स्टेजवरची वेगळी माणसं आणि प्रत्यक्ष आपल्याशी बोलणारी वेगळी माणसं, एक प्रकारचं माणूस म्हणून दुसऱ्यांना अनुभव देणारे वेगळे लोक, स्टार म्हणून वेगळा, स्टार म्हणून त्यांचं आणखी वेगळं जपणारे. तर हा माणूस चक्क आज इतका, त्यांचा मुलगा हे आहे. मग आम्हाला बसवलं. म्हणे 2 मिनिटं फक्त बसा. मी म्हटलं, सर घरात कोण नाही आहे तुमच्या, तर आम्ही निघतो आता. ते म्हणाले, नाही थांबा. आणि त्यांनी चक्क जाऊन आम्हाला चहा बनवून आणला, स्वतः त्यांनी बनवला. हो.
आणि म्हणजे तो चहा गरम होता आणि आम्हालाच एकदम हातपाय गार पडल्यासारखे झाले. इतका मोठा माणूस हातात चहा देतोय. चहा घेतला, सर तुम्हाला यायचं आहे, आणि नंतर ते आले. पण आपल्या जोशी बेडेकर मध्येच थोरले बाजीराव पेशवेमध्ये कार्यक्रम झाला आणि इतका तो कार्यक्रम खूप छान झाला. असे जे अनुभव वेगवेगळे आहेत. नारायण सुर्वेंच्या बाबतीत, नारायण सुर्वे, यशवंत देव यांच्या हस्ते आम्ही दादरला कार्यक्रम, माटुंग्याला कार्यक्रम ठेवला होता. आणि तेव्हा नारायण सुर्वे अंधेरीवरून इथे आपल्या नेरळच्या इथे राहायला आले होते. नेरळ आणि ठाणे तसं त्यांच्या दृष्टीने रेल्वेचं अंतर होतं, तरी मला म्हणाले की मी येईन. आले ठाण्यात, दुपारी आम्ही जेवण केलं आणि नंतर कार्यक्रमाला गेलो. म्हणजे तुम्ही जो अनुभव कसे आपल्याला शिकवतात. आणि कार्यक्रम वगैरे झाला, रात्रीचे 8:30-9 वाजले. तर मला कळेना, मला म्हणजे लक्षात आलं नाही की आता त्यांना नेरळला जायचं, कसं जाऊ एवढ्याला. मी म्हटलं सर तुम्ही राहिलात तरी चालेल. नाही नाही म्हणे, बायको एकटी आहे. आणि मग तो माटुंगा, तो सायनच्या प्रवासामध्ये गाडीमध्ये नारायण सुर्वे बसलेले, मी माझ्या बाजूला एक पत्रकार, आणि माझ्या लक्षातच आलं नाही की त्यांना त्या गाडीतच अटॅक आला. हार्ट अटॅक आला. हार्ट अटॅक आला. अरे बाप. प्रकाशन समारंभ करून, आनंदाचा सोहळा करून येतानाच अटॅक आला. हात पाय वगैरे हे झाले. मी म्हटलं सर, आणि आम्हाला तेव्हा हार्ट अटॅक वगैरे काही माहीत होतं, काय होतंय काय तुम्हाला, आणि ते काहीच सांगण्याच्या ह्याच्यात नाही. मी जाणार वगैरे असं हे करायला लागले. मग आम्ही इथल्या पाटकरांच्या हॉस्पिटलमध्ये म्हणजे गाडीतच त्यांना बसवलं. मी वरती गेलो तर तिथले ते म्हणाले आमच्याकडे ही व्यवस्था काही नाही, तुम्ही कुंबळांकडे जा. मग आम्ही तिथे नेलं. तर तिथे अनुभव असा आला की ते डॉक्टरांना नाव सांगितलं, ते डॉक्टर म्हणायला लागले ह्यांच्या कविता आम्हाला होत्या. क्या बात आहे. आणि नारायण सुर्वे चक्क समोर आहेत. मला ही काळजी बाबा रे, त्यांना लवकर आत घ्या आणि ट्रीटमेंट सुरू करा. पण ठाण्यातले काही राजकीय व्यक्तिमत्व अशी आहेत, त्यांनी लगेच आले बघायला. काही पत्रकार आले आणि त्यांना जे जे काही पाहिजे ते केलं. आणि देवाच्या कृपेने नारायण सुर्वे एकदम तंदुरुस्त झाले. नंतर त्यांना घरीही आम्ही सोडलं. प्रकाशन संस्थेमुळे खूप माणसं कशी आहेत ती समजायला लागली आणि आपण कसं असायला हवं. इनफॅक्ट सर, ठाण्यातले राजकीय नेते बऱ्यापैकी साहित्यिक वर्तुळात वावरत असतात. त्यांना साहित्याची चांगली जाण आतापर्यंत दिसून आलंय. धर्मवीर आनंद दिघे साहेबांबरोबर पण तुमचे काही अनुभव आहेत, त्यातला काही एखादा अनुभव सांगता आला तर ऐकायला आवडेल. दिघे साहेब म्हणजे एक वादळी व्यक्तिमत्व होतं की त्यांच्यासमोर बसणं, त्यांच्यासमोर उभं राहणं म्हणजे आताची पिढी सुद्धा त्यांची फॅन आहे या धर्मवीर चित्रपटामुळे. आणि मी तर अगदी खूप म्हणजे ज्या काळात त्यांचा जो सगळा उभरता प्रवास होता त्या काळात त्यांना पाहिलेला आहे. आणि युनिक फीचर अंतरंगमुळे आमच्या संपादकांना त्यांची मुलाखत करायची होती. तर मग म्हणाले संतोष आपण जाऊ दिघे साहेबांची मुलाखत करायला. तर मी आणि आमचे सर आम्ही गेलो रात्री. तुम्ही म्हटलं सर जेवून जाऊया, कारण ते खूप उशिरा भेटतील तुम्हाला. तर आम्ही साधारण 12:30 वाजता गेलो तरी ते नव्हते आलेले. नंतर त्यांचा कोण कार्यकर्ता म्हणाला की साहेब मुरबाडवरून येतील, तुम्हाला बसायचं असेल तर बसा, नाही तर जाऊन या मग थोडं उशिरा 2 वाजता वगैरे. आणि मग 2:30 वाजता साहेब आले. म्हटलं सर तुम्हाला त्या दिवशी म्हटलं होतं आपल्याला अंतरंगासाठी मुलाखत करायची. हा ठीक आहे बसा अर्धा तास, मी थोडा फ्रेश होतो. आणि ते आले व्यवस्थित एकदम. म्हणजे आता असं वाटावं की आत्ताच एकदम फ्रेश, रात्री 3 वाजता ताजे तवाने एकदम. आणि दरारा त्या माणसाचा, म्हणजे त्यांनी आपल्याकडे नुसतं डोळ्यांनी बघितलं तरी भीती वाटावी. मग मी आणि संपादक म्हणे काय सांगा प्रश्न तुमचे काय. त्यांनी 4-5 प्रश्न सांगितले. संतोष तुझे काय प्रश्न, मी म्हटलं नाही, संपादक म्हणतील तेच माझे प्रश्न. ठीक आहे. मग त्यांचे काय गोष्टी होत्या त्या त्यांनी सांगितल्या. आणि मग आम्ही 3:30-4 पर्यंत तिथे बसून आमच्या संपादकांनी ती मुलाखत पूर्ण केली. कारण दिघे साहेबांनी सांगितलं होतं जाताना मला दाखवा काय छापून येणार आहे, कारण त्या नगरसेवकांच्या महापालिकेच्या निवडणुका होत्या बरोबर. त्यांनी सगळं बघितलं. आणि 4:30 वाजता, म्हणजे आता बघा जी व्यक्ती किती वाजता मुरबाडला गेली आपल्याला माहित नाही, आलेली माहिती आहे, पुन्हा फ्रेश होऊन आपल्यासमोर बसलेली माहिती आहे, पुन्हा अर्धा तास आतमध्ये गेलेली माहिती आहे, आणि आम्ही लिहितोय. आणि जेव्हा मी
5:45 4:30 5:45ला निघायला दोघंही आम्ही, तर त्यांची मध्ये जी खोली आहे त्या खोलीतून सगळा अंगारा आणि धुपारा असं त्याचे हे यायला लागले आणि मी एकदम दचकलो. आणि मध्ये दिघे साहेब ध्यानस्थ बसलेले आणि सगळ्या बाजूनी ते आपण जे ऊद घरी लावतो तसं, म्हणजे भारावून जावं. आणि ती रात्र म्हणजे खरोखर आयुष्यात आजपर्यंत मी अशी घेऊन ठेवलेली आहे. कारण वेगवेगळ्या कथा लोक सांगतात, पण प्रत्यक्ष अनुभव, जसं अतिक्रमणाबाबतीत साहेबांची मुलाखत घ्यायची होती तेव्हा मी गेलो होतो. नाही म्हणे आपल्या मुलांना कामं मिळालीच पाहिजे. म्हणजे तो जो रोखठोकपणा आहे, ती जी त्यांची स्टाईल आहे, ज्याला आपण दिघे स्टाईल म्हणतो, त्या अनेक कार्यक्रमांमध्ये म्हणजे आता मोजताही येणार नाही इतक्या नगरसेवकांचे कार्यक्रम मी केले. त्याला पाहुणे दिघे साहेब असायचे आणि मला त्यांचं एक माहिती झालं होतं की त्यांच्यासमोर जास्त बोलायचं नाही. मग तो निवेदक असो नाहीतर राजकारणी असो, टू द पॉइंट बोला, कार्यक्रम पुढे न्या, लगेच त्यांना मोकळं. म्हणजे रात्री 1 वाजता मी निवेदन केलंय त्यांच्या कार्यक्रमाचं. अरे बापरे, रवींद्र फाटकांच्या. 1 वाजता. कुठलाही एरिया घ्या की जिथे मी कार्यक्रमाचं निवेदन केलेलं नाही. आणि अगदी गडकरी असो, गडकरी रंगायतन असो, नाहीतर तुमचा इकडचा रघुनाथ नगरचा कुठलाही भाग असो, तर ती एक संधी मिळाली आणि त्याच्यातून मग संपर्क वाढत गेला. आमचे एक धोत्रे महापालिकेमध्ये होते, सुभाष धोत्रे, त्यांनी दिघे साहेबांच्या वाढदिवसाला एक पुस्तक केलं होतं, ज्याच्यात आम्ही वेगवेगळ्या त्यांचे फोटो आणि त्यांच्यावरती लिहिलेल्या अशा कविता. म्हणजे हा पण एक अनुभव की प्रचंड लांबच्या लांब वाढदिवसाला लाईन लागलेली आहे आणि दिघे साहेब बाहेर येत आहेत आणि ते पुस्तक घेऊन प्रकाशन करतायत. सकाळी 11 वाजता पण आम्ही त्यांच्या आश्रमामध्ये प्रकाशन केलेलं आहे. तेव्हा राम कदम होते, सुशीला कदम होत्या, सगळे आम्ही त्यांच्या ह्याच्यात की सर हे तुमच्या हस्ते करायचं. सर, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचाही तुम्हाला सहवास लाभला आहे, त्याची आठवण काय सांगाल? दिघे साहेबांचं दुःखद निधन झालं आणि त्याच्यानंतर रामदास सरोदे यांचा मला फोन आला की सर आपण मी सगळे अग्रलेख गोळा केलेले आहेत आणि आपल्याला आताचे आमदार रवींद्र फाटक साहेब मदत करणार आहेत, तर आपण ते पुस्तक प्रकाशित करूया. मग असं 1-2 मीटिंग झाल्या कसं करायचं, तर ते म्हणाले आपण त्याला अखेरचा विसावा असं नाव देऊ. आणि माझी इच्छा आहे की ते बाळासाहेबांच्या हस्ते प्रकाशन व्हावं आणि ते इतकं छान आम्ही त्याचं काम केलं. अनेकांनी आम्हाला त्याचं मदत केली त्या पुस्तकासाठी. नंतर फाटक साहेब म्हणाले की आपण बाळासाहेबांच्या हस्ते करू. तेव्हा रघुनाथ मोरे साहेब आपले जिल्हा प्रमुख होते, ते मी असे आम्ही मातोश्रीवर गेलो. मी आपलं छानपैकी ते पॅकिंग बिकिंग करून सोबत घेतलं आणि आत गेल्यावर एक 5-1 मिनिटांनी बाळासाहेब बाहेर आले मस्तपैकी असं ते हे करू. आणि कुठे आहे प्रकाशक असा त्यांचा आवाज आल्यानंतर माझ्या हातच एकदम गार पडले. आलो, बाजूला उभा राहिलो आणि पाठक साहेब म्हणाले सर तुम्ही पुढे जा, आम्ही सगळे आहोत, कारण ते प्रकाशन आपल्याला महत्वाचं आहे. आणि एकदम दिघे साहेब गेल्यामुळे खूपच हे झाल्यासारखे इमोशनल होतं तुम्हाला सर्व. अगदी त्यांनी ते काढायला गेले तर ते निघेना म्हणे आणि तिथेच ते माझ्याशी गप्पा मारतायत. म्हणजे ते काही ती जी काही 5-7 मिनिटं जी आहेत, बाकीचे सगळे मोठे मोठे नेते आजही त्या फोटोत आहेत, ते बाजूला उभे, तिथे फक्त बाळासाहेब आणि संतोष आणि ते बोलतायत. मग ही आवड कशी झाली, म्हणजे मला त्यांनी 7-8 प्रश्न विचारले, आधी राहिला कुठे वगैरे वगैरे. आणि त्याच्यातून दुसरा प्रश्न, बाकीचे लोक मला चेहरेही बघता येईना कारण ते प्रकाशन करून पुढचा एक त्यांचा कार्यक्रम होता. म्हणजे ज्याला आपण खरोखर एखादी वीज अशी हे व्हावी तशी मी अनुभवत होतो. बाळासाहेब बाजूला आहे, म्हणजे भीती, आनंद आणि नाही आणि मग त्याच्यावर ते हे करायला लागले, अरे हे एवढं कसं काय पॅक केलंय, तू केलंस, कोणी केलं. मग ते काढल्यानंतर मग त्यांनी जवळजवळ बराच वेळ ते पुस्तक सगळं बघितलं त्यांनी. त्याच्यात सामनातला पण अग्रलेख होता. म्हणजे दूरदृष्टी असलेली व्यक्ती किंवा ज्याला विजन म्हणतो आपण, विचक्षण ज्याला आपण हे म्हणतो, की ते काही 2-3 मिनिटात त्यांनी ते पुस्तकाचं सगळं हे केलं, रसग्रहण केलं. माझं अभिनंदन केलं
आणि मग त्यांच्यासोबत फोटो तो आजही मी हे ठेवलाय जपून तो असा. म्हणजे तुम्हाला ते काय म्हणतात त्याला, ते कुठल्याही याच्यामध्ये त्याची तुलना होऊ शकत नाही बरोबर त्या क्षणांची ऍक्च्युली. आणि मी असंही म्हणेन इकडे की आनंद दिघे साहेब गेल्यानंतरही तुमच्यासाठी बाळासाहेबांपर्यंत हो ना. पोहोचण्याचा रस्ता बनला. अगदी आशीर्वाद त्यांचा त्यांच्या आशीर्वादामुळे तिथपर्यंत पोहोचला. अगदी अगदी. फारच सुंदर, चांगला अनुभव होता. तर असे अनेक अनुभव पुस्तक प्रकाशनाचे आहेत की जे मी असं मानतो की जर प्रकाशन नसतं तर या माणसांपर्यंत मी जाऊ शकलो नसतो. कारण ती एक ज्याला मास्टर की म्हणतात ती मला मिळाली यांच्यापर्यंत जाण्याची. म्हणजे मग जसं तुम्ही अनुभवाचं विचारलं तर आमच्या त्या सुळे मॅडम त्यांच्या पुस्तकाचं मधली खोली नावाचं आम्ही प्रकाशन केलं. एका बाजूला यदी फडके महाराष्ट्राचे विचारवंत, एका बाजूला माधव गडकरी ज्यांनी सगळे घोटाळे बाहेर काढले ते एका बाजूला. म्हणजे समृद्ध होण्याच्या पायऱ्या या सगळ्या प्रकाशनामुळे मिळाल्या. प्रकाशक म्हणून तुम्ही जसा हा एक भाग सांगितला तुम्ही की तारांगण अख्खं तुम्हाला मोकळं झालेलं आणि या सगळ्या ताऱ्यांच्या गर्दीत तुम्ही वावरलेला आहात, तशाच प्रकाशनाची एक दुसरी बाजू पण आहे जी कष्टदायी आहे. त्याच्याबद्दल जरा सांगा. जसा प्रकाश आहे तसा अंधार पण आहे. बरोबर. तर त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा एखादं क्षेत्र निवडता तेव्हा तिथे तुम्हाला त्रास होणार आहे. बरोबर. वेगवेगळ्या यांनी. मग जेव्हा तुम्हाला जर एखादी आनंद देणारी घटना घडते आहे तर मग दुःख देणारी एखादी घटना घडली तर मी फार वाईट वाटून त्यावेळी घेतलं नाही आणि आताही घेत नाही. पुस्तकाचं कसं आहे की जेव्हा तुमची 16 पानांची प्लेट तयार होते त्याच्यात थोडी जरी कोणी डुलकी काढली तरी 200 पानाचं पुस्तक फुकट जाऊ शकतं. अरे बापरे. कारण एका पुस्तकामागे जेव्हा समजा 1000 कॉपी आपण काढल्या 100 पानाच्या आणि त्याला 50 रुपये खर्च आला, 50 रुपये म्हणजे 1000 कॉपीना 50,000 झाले. तर थोडंसं जरी कोण चुकलं, मला आठवतं मी एका नगरसेवकाचा अहवाल केला होता आणि त्या अहवालामध्ये काय झालं की पेस्टिंग, पूर्वी पेस्टिंग होत्या, पॉझिटिव्ह निगेटिव्ह असायच्या त्या काळामध्ये 95च्या याला. तर त्यांनी त्या उलट्याच लावल्या सगळ्या. अरे रात्रीच्या वेळी. आणि काय झालं कळेना पण सगळे धुरकट फोटो आले. तेव्हा प्लेट मेकिंग होतं, ट्रेसिंगवर निघायचं, हे सगळे प्रकार त्या काळात विद्यार्थी म्हणून मी शिकलेलो आहे. आणि नंतर मग ते म्हणायला लागले अहो हे ओळखताच येत नाही. आणि त्यांचं बिल झालं होतं 5 लाख रुपये. अरे बापरे. म्हटलं साहेब आपण काहीतरी त्याच्यावर तोडगा काढू. आता ते चांगले असल्यामुळे त्यांनी बिल दिलं मला, नाहीतर त्या एका पेस्टरच्यामुळे 5 लाखाचा तोटा सहन करायचा म्हणजे पुढचं प्रकाशनच बंद करावं लागलं. एक मला काम मिळालं होतं, त्या मॅडम शाळेमध्ये मुख्याध्यापिका होत्या, त्यांनी अंकलिपी तयार केली होती आणि अंकलिपीमध्ये त्यांनी व्यवस्थित हे तयार केलं. फक्त बॅक पेजला शेवटी त्यांचा फोटो छापायचा होता आणि महाराष्ट्रीयन माणसं लेडीज साडी जी नेसते ती आता तेव्हा पॉझिटिव्ह होती, ती जर उलटी लावली तर ती गुजराती साडी होती. बरोबर. आणि त्या माणसाने पेस्टरनी रात्री ती उलटी पेस्ट केली. आता हे टेक्निकल कदाचित कळणार नाही कारण आता काय डायरेक्ट तुमचं डिजिटल आलेलं आहे. आणि झालं ना 2 लाखाचं काम. त्या म्हणाले मला एकही पुस्तक नको कारण मला गुजराती करून टाकलंय तुम्ही. मी मुलांना कसं माझी अंकल्पी देऊ. तर मी म्हटलं मॅडम ठीक आहे, पण कधी कधी तुम्हाला तुमचे चांगले गुरु मिळतात. मग तो एक व्यक्ती होती, ती म्हणाली संतोष तुला मी ह्याच्यातून थोडासा वाचवतो, तू फक्त कव्हर बदल, आतलं काही नको करू. त्यामुळे कव्हर बदललं. कव्हरचं झाला 5-6 हजार रुपये खर्च, पण त्यांना परत महाराष्ट्रीयन केलं. हे अशी पॉझिटिव्ह उलटी लावली आम्ही. नुकसान कमी झालं. त्यामुळे नुकसान कमी झालं. आणि अनेकदा असं होतं की लेखक बऱ्याच वेळा त्याला पाहिजे तसं काम होत नाही. कारण याच्यामध्ये कसं आहे, जसं एखादा चित्रपट बनतो, अगदी एखादा प्लॉट सुचण्यापासून ते शेवटच्या प्रीमियर पर्यंत हा प्रवास असतो. पुस्तक म्हणजे एक चित्रपट आहे. त्याच्यामध्ये बाइंडर आहे, त्याच्यामध्ये पेस्टर आहे, त्याच्यामध्ये लॅमिनेशन करणारा आहे, त्याच्यामध्ये पेज सेटिंग करणारा आहे, त्याच्यामध्ये चित्र काढणारा आहे, आर्टिस्ट आहे त्याच्यामध्ये टायपिंग करणारी ऑपरेटर आहे, त्याच्यामध्ये प्रूफ रीडर आहे. आणि हे सगळं एकीकडे सुरू आहे. एका बाजूला लेखकांनी सगळं लिहून दिलेलं आहे. त्यामुळे जसा धचा मा झाला तसा इथे पण धचा मा होऊ शकतो. म्हणजे जरा काही
कुलकर्णी आडनाव, तिथे त्यांचं आडनाव कुलकर्णी आहे. ऑपरेटरनी टाईप करताना कुळकर्णी केलं, त्या म्हणाले माझं आडनाव ळ नाहीच आहे. म्हणजे मी तर असं मजेनी म्हणतो की सर तुम्ही मला 50,000 देता, पण मी रात्री 50,000चं ब्लड प्रेशर घेऊन झोपतो. कारण तो जॉब होऊन, त्याच्या घरी डिलेव्हरी होऊन, ती पुस्तकं विकली जाऊन, त्याचे पैसे परत येऊन, लेखक जेव्हा म्हणतो की संतोष काम खूप छान झालंय, तेव्हा माझं ब्लड प्रेशर नॉर्मल होतं. तर सर, प्रकाशक म्हणून तुम्ही एवढ्या आव्हानांना तोंड देत असता. एक नवोदित लेखक म्हणून मी जेव्हा तुमच्याकडे पुस्तक तयार करायला येतो, तेव्हा मी काय अशा गोष्टी केल्या पाहिजेत ज्यामुळे या सगळ्या त्रुटी किंवा ही सगळी आव्हानं थोडीफार प्रमाणात कमी होतील, थोडंफार प्रमाणात सुसह्य होईल, प्रकाशक आणि लेखक दोघांचं काम सोपं होईल? नाही, आता काय झालंय की काळ बदललेला आहे. आता युवा पिढी किंवा अगदी सगळेच 80% आपण म्हटलं, त्यांची वाचनाची साधनं बदललेली आहेत. पूर्वीच्या काळी म्हणजे मधल्या काळामध्ये लोक पुस्तक मुद्दाम ट्रेनमध्ये घेऊन जायचे, कितीही गर्दी असली तरी असं उंच करून वाचायचे. आता त्याच्याकडे मोबाईल आहे, त्याच्याकडे वेगवेगळी साधनं आहेत. त्यामुळे नवोदित लेखक जेव्हा येतो किंवा कवी येतो, तर त्याला मी पहिला प्रश्न विचारतो की तुम्ही काय वाचता. मग जेव्हा तो काहीच वाचत नाही असं म्हणतो, तेव्हा त्याच्या नावावर फुली येते. कारण याने काही वाचलेलंच नाही, तर याने लिहिलेलं कोण वाचणार आहे. बरोबर आहे. तरी मग एखाद्याचं आवडलं, समजा आता एखादा गणेश बर्गे सारखा आहे की त्याच्या कविता वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. तो नववी मध्ये ड्रायव्हिंग शिकला 9वीत असताना, आणि नंतर त्याने ड्रायव्हिंगचं काम केलं. पण इतकी पुस्तकं लिहिली आणि अशा काही ओळी की ज्याच्या अंगी जिद्द असते कष्ट करण्याची, ज्याच्या अंगी जिद्द असते कष्ट करण्याची, त्यालाच फक्त मुभा असते स्वप्न पाहण्याची. वाह. ज्याला भीती वाटते इथल्या काट्यांची, त्याने स्पर्शूच नाही फुले गुलाबाची. तर अशा वेळी मी म्हटलं त्या आमच्या टुसे साहेबांना, सर आपण करूया, हे चांगलं याच्यात हे आहे. मग अशी पुस्तकं त्याला मी म्हटलं की तुझ्या मित्रांची लिस्ट लिहून काढ. कारण लोकांना काय वाटतं, लेखकांना काय वाटतं, कारण वि स खांडेकरांचा काळ, रणजित देसाईंचा काळ, कुसुमाग्रजांचा काळ, नारायण सुर्वेंचा काळ, कारण ते लिहून प्रकाशकाकडे देत होते, प्रकाशक सगळं बघत होता. डिस्ट्रीब्युशन आणि विक्री याच्यात आता फरक झालेला आहे की लेखक जेवढा गाजता राहील, लेखक जेवढा बोलता राहील, लेखक जेवढा लोकांमध्ये मिसळता राहील, तेवढी पुस्तकं जास्त जातात. बरोबर आहे. हा, मग नवोदितांसाठी तुम्ही जसं म्हटलं काय हे पाहिजे, तर बाबा त्यांनी 10 कार्यक्रमांना गेलं पाहिजे, त्यांच्यात मिसळलं पाहिजे. फक्त तुम्हाला ऐकून उपयोग नाही, त्या सभेमध्ये ऐकवल्या पाहिजेत, त्या लोकांमध्ये गेल्या पाहिजेत. बरोबर आहे. आपलं पुस्तक हे आपल्या नेटवर्कमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्यासाठी आपण पहिले जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाणं अपेक्षित आहे. आता याच्यामध्ये वेगवेगळे लेखक येतात, कवयित्री येतात, तर त्यांना हेच आम्ही सांगतो की तुम्ही तुमचं आधी लिहिलेलं वाचा. जी काही छापायची घाई दिसते, ती घाई मग त्यांना मारक ठरते, असं माझं मत आहे. बरोबर. प्रकाशन व्यवसायात मागच्या 20-25 वर्षात तुम्ही अनेक पुस्तकं काढली असतील. काही पुस्तकांची नावं घ्यायची झाली तर आता आपण हिंदी काढतो पुस्तकं, त्याच्यानंतर संस्कृत, मराठी, हिंदी, इंग्रजीतली आपली अनेक प्रोजेक्ट आलेले आहेत. सुभाष शिंदे आमचे ठाणा कॉलेजमध्ये उपप्राचार्य आहेत, त्यांचं इंग्लिशमध्ये आपण पुस्तक केलंय. आमच्या झारखंडच्या मॅडम आहेत, त्यांची आपण हिंदी पुस्तक केलेलं आहे. आमचे एक डॉक्टर इथे आहेत पलीकडे, ज्यांनी MBBS ची सगळी पुस्तकं केली आहे. मग पश्चिम बंगालवरून मला आठवड्याला एक फोन असतो की वो आपका बुक है क्या. आम्ही स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठासाठी कॉमर्सची फर्स्ट सेम आणि सेकंड सेमला पुस्तकं केलेली आहेत. म्हणजे अभ्यासाची पुस्तकं, नवीन पुस्तकं, याचा बरोबर मेळ सुरू आहे. काही पुस्तकांची नावं घ्यायची झाली तर काय सांगाल? अनेक पुस्तकं आहेत, जसं मगाशी मी त्याचा उल्लेख केला. प्राध्यापिका प्रज्ञा पंडित मॅडम आहे, तर त्यांनी इंग्रजी माझ्या खिशात सारखं पुस्तक दिलं. त्या आमच्या भिडे मॅडम म्हणाल्या, नाही हे सगळ्या शाळांमध्ये पुस्तक 2 लाख त्याची विक्री म्हणजे लोकांपर्यंत ते गेलं. भिडे मॅडम म्हणाले आपण प्रत्येक शाळेमध्ये ते पाठवू. त्यांनी स्पॉन्सर केलं. असं एखादं पुस्तक येतं की जे तुम्हाला एकदम टर्न देऊन जातं. आता त्या मॅडमचं पुस्तक बघून गावागावातले सगळे इंग्रजीचे शिक्षक मला सांगतायत की सर याच्यावर तुम्ही सेमिनार घ्या, त्या मॅडमना आमच्याकडे बोलवा, आम्हाला त्यांच्याशी बोलू द्या. इतकंच काय, 10 वर्षाचा मुलगा फोन करतो खेडेगावातून
ही त्या पुस्तकाची जादू आहे. मग जसं झोप एक अमृत आहे, मनाच्या गाभाऱ्यात आमचे डॉक्टर अशोक पाटील जे बांदोडकर कॉलेजचे उपप्राचार्य होते त्यांचं पुस्तक आहे, किंवा अनुराधा पाटील मॅडमचं छंदावरचं पुस्तक. तुमचा विश्वास बसणार नाही, खोटं वाटेल, 15 दिवसात पहिली आवृत्ती संपली. क्या बात आहे. आता मनाच्या गाभाऱ्यात सारखं पुस्तक आपण आत्ता म्हणतो की पुस्तकं संपत नाहीत. माझा अजिबात याच्यावर विश्वास नाही. पुस्तकं संपतात, पुस्तकं लोकांपर्यंत जातात, पुस्तकांचे चाहते. आता ते भाटिया का काय त्यांचं नाव मला कॉलेजमध्ये शोधत आले होते की मला ते झोप एक अमृत पाहिजे, मला मनाच्या गाभाऱ्यात पाहिजे. मनाच्या गाभाऱ्यामध्ये तिकडे पाटील साहेबांच्या गावी त्याचं प्रकाशन झालं आणि एक डॉक्टर होते, ते बँकेचे संचालक अध्यक्ष. तर ते म्हणाले की पाटील सर, आम्हाला या पुस्तकाच्या 5,000 कॉपी द्या. कोण आहे तुमचा प्रकाशक, मला फोन लावून द्या. आणि तुम्हाला खोटं वाटेल की मी अक्षरशः एकट्याने रात्री 9 वाजता मोठे मोठे बॉक्स त्या गाड्यांमध्ये ठेवलेले आहेत. 5,000 पुस्तकं आम्ही तिकडे पाठवली. आणि त्या व्यक्तीने काय केलं, ती सगळी पुस्तकं विकत घेतली आणि प्रत्येक कर्मचाऱ्याच्या घरात ते पुस्तक जाईल असं बघितलं की मन शुद्ध आहे तुझं रगड्या भीती कशाची, तू चाल पुढं, असा त्याच्यात मंत्र आहे त्या पुस्तकामध्ये. ते प्रत्येक कर्मचाऱ्याच्याकडे गेलं पुस्तक. आजही ते लोक फोन करतायत. म्हणजे अशी अनेक नावं तुम्हाला सहज सुचलं म्हणून आमच्या सोनी मॅडमचं पुस्तक आहे. किती नावं घेता येतील. आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती मी इंग्रजीमध्ये पण छापलेलं आहे पुस्तक. त्याच्यानंतर आम्ही संविधानावर पुस्तक छापलं. कोरोनाच्या काळात त्या व्यक्तींनी स्वतः त्या पुस्तकासाठी 1 लाख रुपये खर्च केले. सोनावणे सर इंग्रजीचे प्राध्यापक आहेत आणि ते आम्ही त्याचं छान कॉफी टेबल बुक टाईप केलं. मी म्हटलं सर बघा, ही रिस्क आहे, कारण दुकानं पण बंद आहेत आता अवस्थेत आपण हे पुस्तक करतोय. ते म्हणाले सर तुम्ही छापा, पैशाची काळजी करू नका. आणि त्यांनी मला त्या काळात ते चेक आणून दिला. नंतर परत 15 दिवसांनी फोन आला की सर अजून आपल्याला 1000 कॉपी लागतील. क्या बात आहे. हा, अशा जवळजवळ 3,500 ते 4,000 कॉपी गावागावामध्ये त्या विकल्या गेल्या लोकांनी. म्हणजे अक्षरशः एका कार्यक्रमात तर मला त्यांनी बोलवलं होतं, तर लोक लाईन लावून उभी होती ते पुस्तक घ्यायला. म्हणजे बाबासाहेबांवरचं प्रेम आहेच, पण संविधानाची जी काही एक जादू आहे, संविधानाने जे काही हक्क दिलेले आहेत, जी काही कर्तव्य सांगितलेली आहेत, ती मला समजली पाहिजे, माझ्या पुढच्या पिढ्यांना समजली पाहिजे. याच्यासाठी माझ्या घरात एका व्यक्तीने तर ते समोरच्या त्यांच्या शोकेसमध्ये मोठं ठेवलेलं आहे पुस्तक. असेही अनुभव आहे. म्हणजे व्हॉट्सअपवरून किंवा सोशल मीडियावरून एवढी ओरड होत असते की पुस्तक वाचणारे नाहीयेत, विकत घेणारे नाहीयेत. तुमचा अनुभव अगदी वेगळा आहे त्यापेक्षा. अगदी लोक विकत घेतात, पैसे घेण्याचा आग्रह करतात. की आता मी तर असं केलेलं आहे की मला रोज 4 लोक भेटायला येत असतील तर त्या 4 लोकांना मी प्रत्येकी 1000 रुपयाची पुस्तकं भेट देतो लेखकाच्या परवानगीने, कारण त्यात इन्व्हेस्टमेंट आहे. मग एक तर सर यायचे ज्यांना दलित मित्र पुरस्कार होता, ते सांगवी गावाहून यायचे. सकाळी 7 वाजता ठाण्यात उतरायचे आणि मला म्हणायचे सर मी आलोय, आपण चहा घेऊया एकत्र. त्यांची मी 5 ते 6 पुस्तकं काढली. विलासराव देशमुख तेव्हा मुख्यमंत्री होते, त्यांच्या हस्ते त्यांना दलित मित्र मिळाला. 82 वर्षाचा माणूस 600 किलोमीटरवरून मला भेटायला येतो. याच्यापेक्षा दुसरं काय. जर पुस्तकं संपली नसती तर आले असते का. एकदम बरोबर. हा, एकदम बरोबर. तर आम्ही मालवणी महोत्सवात गेली 15 वर्ष 2 ते 3 लाखाची पुस्तकं, म्हणजे आता आम्ही 500 रुपयाचं पुस्तक 10 रुपयात सुद्धा देतोय. मध्ये तर सगळ्या वर्तमानपत्राचे मला खरं आभार मानायला पाहिजे. त्यांनी एवढी छान बातमी केली होती की बाबा शारदा प्रकाशन पुस्तकं घेऊन तुमचा आता पाठलाग करताय, वाचक येत नाहीत ना, तर आम्ही आता तुमच्यापर्यंत येणार. आणि त्याच्यामुळे अनेक लोक जोडले गेलेत की ज्या गावाचं नावही मी ऐकलं नाही त्या गावातली व्यक्ती येते पुस्तकं हे करण्यासाठी की आम्हाला पुस्तक करायचंय. आता मी रत्नागिरीतली 8 ते 10 पुस्तकं करतोय. आमच्या डॉक्टर रूपाचारी आहेत गोव्यातल्या, त्यांचं ज्यांनी नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन, म्हणजे कधी ते गोव्यात आले तर त्यांच्याकडे असतं. राष्ट्रपतींच्या अभिवाचनाचं भाषांतर त्या करतात. म्हणजे त्या एवढ्या मोठ्या व्यक्तीचं पुस्तक आपण शारदा प्रकाशनाने केलेलं आहे. म्हणजे अगदी गुजरात मधली सुद्धा आपण 5-6 पुस्तकं काढलेली आहेत, जी गुजरातीमध्ये पण आहेत,
आहेत. आमचे उमाकांत वर्मा आहेत, त्यांचं आम्ही लगान नावाचं पुस्तक हे केलंय, मराठीत काढलं, हिंदीत काढलं, गुजरातीत काढलं, इंग्लिशमध्ये काढलं. आमचे याचे कुठले वसईचे सर आहेत, मला वाटतं पालघरचे वर्तक साहेब, त्यांचे हिरवे वाळवंट तेच आम्ही ग्रीन डेझर्ट केलं. त्याच्यानंतर हरा रेगिस्तान केलं, वेगवेगळ्या भाषेत. त्यांना मी म्हटलं जगातल्या जेवढ्या भाषेत आहेत तेवढ्या भाषेत आपण पुस्तकं करू. क्या बात आहे. तर त्यामुळे नवीन लेखक किंवा कवींना अशी भीती वाटत असते, बाबा माझं वाचनासारखं आहे की नाही. तर प्रत्येक चांगलं लिहिणाऱ्याला ही भीती वाटते आणि ती चांगली गोष्ट आहे. नाही तर मी लिहिलंय तेच चांगलं आहे असं जर वाटायला लागलं तर गडबड होईल. तर जे तुम्ही लिहिलेलं आहे ते मुद्दाम दाखवायला घेऊन या, एखाद्या मैफिलीमध्ये ते सादर करा. कसं सादर केलं जात आहे, वेगवेगळ्या लोकांचे तुम्ही कार्यक्रम ऐकत असता तर तिथे त्यांना ऐकवा. मग त्याच्यातून एखादी चमकदार ओळ जी जन्म घेऊ शकते आणि लोकांना आवडू शकते. जसं पाडगावकरांची एखादी ओळ आहे समजा, की ज्यांची हृदये झाडांची त्यांनाच फक्त फुलं येतात, तेच प्रकाश पिऊन घेतात, तेच ऋतू झेलून घेतात. आता हे आपल्या डोक्यात राहतं, हे आपल्याला आवडतं, याचं कारण ते चांगलं आहे. मग असं जर चांगलं लिहिणारे कवी, एखादा चांगला कादंबरीकार, एखादा चांगला कथाकार, तुमचं जर नाणं खणखणीत असेल, तुमचं लेखन 100 नंबरी सोनं असेल, तर शारदा प्रकाशन तुमच्या पाठीशी नाही, तुमच्या सोबत आहे. क्या बात आहे सर. पुस्तकाचं कसं आहे की त्या कवीला किती त्याच्यामध्ये हे आहे, त्याच्यामध्ये किती त्याला आवड आहे. नाहीतर काही वाचन नाही, काय नाही, मला आपलं सुचलं. काय लोक येतात, एवढ्याच कविता आहेत, तेवढ्याच कविता आहेत. कविता किती आहेत किंवा तुमची कादंबरी किती पानाची आहे, कथासंग्रह किती पानाचा आहे, याला अजिबात महत्व नाही. त्याच्यात काय मांडलंय. कोसला आजही जिवंतच आहे ना, आजही ययाती आपण वाचतोच आहोत ना. बरोबर. हा, तर अशा प्रकारे मला नाही वाटत की वाचणारे कमी होतील, अजिबात नाही. आणि आता तर डॉक्टर सांगतायत की स्क्रीन टाइम कमी करा, वाचनाचा वाढवा. बरोबर आहे. पुस्तक तुमचं एक उत्तम औषध आहे, ज्यामुळे स्क्रीन टाइम तुमचा कमी होऊ शकतो. अगदी अगदी अगदी. 2025 मध्ये तुमची कुठली पुस्तकं प्रकाशित झाली आहेत? नवीन पुस्तकांबद्दल काही सांगाल का? जसं मी पाटील सरांच्या झोप एक अमृत किंवा मनाच्या गाभाऱ्यात किंवा आत्ता झालेलं छंद देई आनंद सारखं पुस्तक, माझ्या पाठीशी सतत उभे असणारे डॉक्टर प्राध्यापक प्रदीप ढवळ सर, त्यांचं मी 10 वर्षापूर्वी काढलं होतं स्वामी विवेकानंदांवरचं पुस्तक. त्याच्यानंतर मध्ये जेव्हा आमची भेट व्हायची तेव्हा ते सांगायचे की संतोष आपल्याला त्याची कॉपी करायची आहे, त्याची दुसरी आवृत्ती करायची आहे. मग त्यांनी मला ते पुस्तक दिलं परत. आणि मध्ये मग 10 ते 12 वर्षांनी संन्यस्त ज्वालामुखी त्याचं पुस्तकाचं प्रकाशन छानपैकी झालं. आपल्या काशीनाथ घाणेकरमध्येच झालं. आमचे उद्योगमंत्री, मराठी भाषा मंत्री उदय सामंत साहेब होते, किशोर कदम सौमित्र होते, त्याच्यानंतर संत साहित्याचे अभ्यासक सदानंद मोरे होते, एका बाजूला समेळ सर होते, एका बाजूला प्रवीण डवणे होते, एका बाजूला अशोक बागवे सर होते. म्हणजे प्रतिभावंतांची मांदियाळी जमा व्हावी असं तो आमचे विलास ठुसे साहेब होते. म्हणजे त्या पुस्तकाचं इतकं लोकांनी कौतुक केलं की त्याची जवळपास 450 प्रती संपल्या त्या कार्यक्रमामध्ये. क्या बात आहे. आता ह्याच्यातूनच आपण वेगवेगळ्या प्रकारचे, आता माझ्या डोक्यात असं आहे, जसं आम्ही मागे आपल्या समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते आम्ही सीताराम राणेंच्या मालवणी महोत्सवामध्ये एकाच वेळी 25 पुस्तकाचं प्रकाशन केलं. 25 पुस्तकं 25 एकाच वेळी. आणि सगळे लेखक बसले आहेत, त्यांचा सत्कार त्यांच्या हस्ते. लेखकांना पण बरं वाटतं ना, वेगवेगळ्या भागातले हे आलेत. तर तसं आता माझ्या डोक्यात आहे की 55 पुस्तकांचं एकाच वेळी प्रकाशन करायचं. क्या बात आहे. मग त्याच्यामध्ये कथा असतील, कथासंग्रह असतील, कादंबरी असेल, आत्मचरित्र असेल, काव्यसंग्रह असतील, एकांकिका असतील. आणि ते 70 mm जसा शोले तसं 70 mm प्रकाशन समारंभ असं आपल्याला ते करायचं आहे. पुढच्या काळात कसं तुमच्यासारख्यांचं मार्गदर्शन आणि कसा सपोर्ट मिळतोय त्याच्यावर आपण पुढे जाऊ शकतो. आमचं सहकार्य सर तुमच्या बरोबर नेहमीच राहील. या ग्रँड महत्वाकांक्षी कार्यक्रमासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. हा कार्यक्रम नक्की यशस्वी होईल आणि शारदा प्रकाशनचं नाव पुन्हा एकदा सर्वत्र पसरेल अशी मी तुम्हाला खात्री देतो.
खूप खूप आभार. नवोदित लेखकांनी किंवा एखाद्या कवीने जर तुमच्यापर्यंत यायचं असेल तर तुम्हाला संपर्क कसा काय करावा? शारदा प्रकाशन हे तुम्हाला केवळ लेखक म्हणून किंवा कवी म्हणून उभं करत नाही, तर एक तुम्हाला चांगला समृद्ध वाचक सुद्धा बनवण्याचं काम करतं. आमचे मित्र मनीष पंडित आहेत, त्यांनी आपली अतिशय सुंदर अशी वेबसाईट तयार केलेली आहे, ज्याच्यावर आता लोक मला फोन करतात, बाबा आम्हाला हे पुस्तक आम्ही मागवतोय किंवा आम्हाला पुस्तक मिळालं, तर त्यामुळे त्या वेबसाईट शारदा प्रकाशनच्या तुम्ही संपर्कात राहू शकता. किंवा माझे दोन्ही नंबर आहेत, 9820176934 आहे किंवा 9819023904, आणि तुम्ही केव्हाही फोन करू शकता. आज तर तुम्ही इथे आलात आणि आम्हाला इथे प्रकाशन व्यवसायाबद्दल मार्गदर्शन केलं आणि तुमचे एवढे चांगले चांगले अनुभव सांगितलेत, त्यामुळे आजचा कार्यक्रम खरंच यशस्वी झाला असं मला वाटतं. तुमची ही यशोगाथा अशीच पुढे चालत राहो. तुम्हाला अनेक नवीन यशाच्या पायऱ्या तुम्हाला मिळो, त्या तुम्ही पादाक्रांत कराव्यात अशा शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. धन्यवाद सर. धन्यवाद. तर यशोगाथेच्या आजच्या भागात आपण भेटलो डॉक्टर प्राध्यापक संतोष राणे सरांना, ज्यांनी त्यांच्या प्रकाशन व्यवसायाचे अनुभव आपल्याला सांगितले. अशाच एका यशोगाथेसहित भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मी मनीष पंडित आपली रजा घेतो. धन्यवाद.